कोरोना महामारी लॉकडाऊन नंतर आता आपल्या देशाचं भविष्य म्हणजे मुलं. याच मुलांच्या शाळेमध्ये 1ली ते 12वी साठी अपार आयडी काढण्यासाठी पालकांना फोन येत आहेत. आधार कार्ड मागितली जात आहेत, तसेच एका फॉर्मवर सही मागितली जाते. परंतु अपार कार्ड विषयी कुठल्याही शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य किंवा शिक्षण अधिकारी यांना कुठलीही खरी माहिती माहीत नसल्याचं दिसतंय. अपार आयडी हे कंपल्सरी असल्याचं ते सांगतात, परंतु त्यांच्याच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईटवर अपार आयडी कंपल्सरी नाही असं सांगितलंय. परंतु हे अडाणी शिक्षक सर्व काही हकीकत माहीत असूनही मुलांचं भविष्य धोक्यात टाकत आहेत. याबाबत अवेकन इंडियाचे सदस्य आणि पत्रकार रियाज मुल्ला यांनी काही सूचना जाहीर केल्यात. त्या म्हणजे आपण अपार आयडी हे मुलांच्या भविष्यासाठी अतिशय धोकादायक असून याची कवडी मात्र माहिती या शिक्षक आणि अधिकाऱ्यांना माहीत नाही. अपार आयडी काढल्यानंतर आपला पाल्य हा आपला राहणार नाही, त्याचे सर्व अधिकार हे सरकारकडे जातील. तसेच मुलांचा डेटा एका डिजी लॉकरमध्ये सेव्ह करण्याचं सांगितलं जात आहे. परंतु हा डेटा लीक झाल्यास त्याची कुठलीही जबाबदारी हे अधिकारी घेत नाहीत. तसेच कुठल्याही पालकांना याविषयी डिटेल माहिती देखील सांगत नाही. याच अपार आयडीमुळे सरकार तुम्हाला न विचारता कधीही कितीही वेळात त्यांना कुठलीही मेडिसिन देतील आणि कुठल्याही टेस्ट करतील आणि त्याची कुठलीही परवानगी तुमच्याकडून घेतली जाणार नाही, कारण तुम्ही अपार आयडी काढून त्यांची कायमची परवानगी सरकारला दिलेली असणार. त्यावेळी खूप उशीर झालेला असेल. उद्या तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत दिलेल्या मेडिसिनमुळे दगावली तर तुम्ही त्याच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल करू शकत नाही. अपार आयडी काढणं म्हणजे तुमच्या मुलाचं भवितव्य सरकारच्या हातात देणं. याकरिता ही चळवळ कोरोना काळापासून अशा मेडिकल रॅकेटचा पर्दाफाश करत आली आहे. याविषयी अधिक माहिती हवी असल्यास रियाज मुल्ला मोबाईल क्रमांक 1720873300 वर संपर्क करून माहिती विचारावी, असं आवाहन मुल्ला यांनी केलं आहे.